नमस्कार, मी श्रुती राहुल. 36 जिल्हे 72 बातम्या या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना थंडीपासून दिलासा, रब्बी पिकांना फटका. अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. आज आणि उद्या जिल्ह्यात गारपिटीसह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. जालना जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा. गहू, हरभरा, तुरीला फटका. आज आणि उद्या जिल्ह्याला येलो अलर्ट जारी. वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांना धोका. पिकांमुळे अळींचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. अमरावती जिल्ह्यात पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव. नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांसमोर दुहेरी संकट. गारपिटीसह पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. तर किमान तापमानामुळे आधीच द्राक्ष बागांचं नुकसान. सतत बदलत्या वातावरणामुळे शेती पिकांचं नुकसान. सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून पिकांवर फवारणी सुरू. नंदुरबार जिल्ह्यात मिरचीच्या उत्पादनात घट. आवक कमी झाल्यानं लाल मिरचीच्या दरात वाढ होण्याची शक्यता. नांदेड जिल्ह्यात झेंडूच्या फुलांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव. बाजारपेठेत फुलांना 10 रुपये किलो भाव. शेतकरी आर्थिक अडचणीत. धाराशिवच्या परंडामध्ये कांद्याचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण. कांद्याचे दर वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी. कांद्याला 20 ते कमाल 25 रुपये प्रति किलो पर्यंत दर. नंदुरबारमध्ये रब्बी हंगामाच्या लागवडीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकरी संकटात. अनेक मजूर रोजगाराच्या शोधात स्थलांतरित. धुळ्यात भाजीपाल्याचे दर कोसळले. भाजीपाला 40 ते 50 रुपये किलोवर. सर्वच भाज्यांचे दर 40 रुपयांच्या आत. दर मिळत नसल्यानं शेतकरी संकटात. पुण्यातील पानशेत सिंहगड खोऱ्यात भातमळणीचं काम अंतिम टप्प्यात. यंदा भाताच्या उत्पादनात 10 ते 15% वाढ. जालना जिल्ह्यात नाफेडकडून 1 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी वाढल्यानं अधिकचा बारदाना लागणार. 13 केंद्रांवर 50 कोटी 64 लाख रुपयांची खरेदी. साताऱ्याच्या महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यात धुक्याची चादर. ढगाळ वातावरणाचा स्ट्रॉबेरीवर परिणाम. अकोल्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सुरू असलेलं पुष्प प्रदर्शन ठरतंय सर्वांचं आकर्षण. प्रदर्शनात मोठी गर्दी. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पती आणि सासऱ्याला पोलीस कोठडी. इचलकरंजीच्या कलानगर शहरातील घटना. नागपुरात केंद्रीय मंत्र्याचे चीफ सिक्युरिटी ऑफिसर आहे असं सांगत फसवणूक. तो त्याकडून 2 सराफा व्यापाऱ्यांना 7,50,000चा गंडा. आरोपी फरार. पोलिसांकडून शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी सैनिकांमुळे महाराष्ट्र कमांडो फोर्सच्या नावाखाली बोगस भरती. 93 विद्यार्थ्यांची 5,58,000ची फसवणूक. 3घांवर गुन्हा दाखल. जळगावमध्ये बनावट नोटीस पाठवून महिलेला 25 लाखांचा गंडा. व्हिडिओ कॉल करून मुंबई सायबर पोलीस असल्याची बतावणी. सायबर पोलिसांमध्ये 4घांविरोधात गुन्हा दाखल. दहशतवादी रिंदाच्या नावानं 20 लाख रुपये खंडणी मागणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई. अवैधरित्या गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई. अहिल्यानगरमधील श्रीगोंदा पोलिसांची कारवाई. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या 2घांना अटक. दुर्बार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई. चोरीच्या 14 मोटरसायकली जप्त. यवतमाळच्या पुसदमध्ये लुटमार झाल्याची तक्रार देणाराच निघाला चोर. फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या निलेश पुरीला पोलिसांकडून बेड्या. साई मंदिर सुरक्षेचा आढावा घेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी साधला साई भक्तांशी संवाद. भाविकांची लूट करणाऱ्या एजंटांवर कारवाई करण्याचा इशारा. बुलढाण्यात ग्रामपंचायत सदस्यांचं पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन. नळाला पाणी येईपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा. पुण्यात एसटी कामगार संघटना आक्रमक. कामगार संघटनेचं सहकार आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन. एसटी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यासह गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्या अटकेची मागणी. यवतमाळच्या भोजला गावात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त. सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष. नागरिकांचा आरोप. धुळ्यातील अक्कलपाडा धरणाच्या डाव्या उजव्या कालव्याला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध. आमदार राम भदाणे यांच्या सिमेंटच्या स्तरीकरणाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध.
साताऱ्यात सरपंच परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको, बीड इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करत कठोर कारवाई करण्याची मागणी. नंदुरबार शहरातील पाताळगंगा नदीची दुरवस्था, नदीची साफसफाई करण्याची नागरिकांची पालिकेकडे मागणी. पुण्यातील राजगड तालुक्यातील आंबेडकरी विचाराच्या संघटनांचं तहसीलदारांना निवेदन. सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूच्या घटनेचा करण्यात आला निषेध. नवीन वर्षात राज्यातील शिक्षकांचा पगार उशिरा होण्याची शक्यता. शिक्षकांचा पगार 2 ते 3 दिवस उशिरा होण्याचा अंदाज. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार. कल्याण कोर्टाबाहेर किरकोळ वादावरून कोर्ट परिसरातच मोठा गदारोळ. शुक्ला समर्थक आणि धीरज देशमुख यांच्या वकिलामध्ये वाद. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला. हवेत गोळीबार प्रकरणी कैलास पडला जामीन मंजूर. परळी कोर्टाकडून अवघ्या 24 तासात जामीन. कोणताही गुन्हा करण्याच्या हेतूनं अशिलानं गोळीबार केला नाही, पड यांच्या वकिलाचा युक्तिवाद. कल्याण पूर्वमध्ये भाजप आमदार सुलभा गायकवाड यांचा अभिनंदनाचा बॅनर काढला. घटना सीसीटीव्हीत कैद. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. नाशिकच्या नवनियुक्त महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी पदभार स्वीकारला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीच्या स्वच्छतेला प्राधान्य असणार, मनीषा खत्री यांची प्रतिक्रिया. वर्ध्याच्या जिल्हाधिकारी वानमथी सी यांची सेवाग्राम आश्रमाला भेट. जिल्हाधिकाऱ्यांनी आश्रम परिसराची पाहणी करत जाणून घेतली माहिती. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची रामटेक विधानसभा मतदारसंघातील सूर्यलक्ष्मी कॉटन मिलवर आकस्मिक पाहणी. कामगारांना न्याय देण्यासाठी चौकशी करून कारवाईचे आदेश. वाशिमच्या मोहोळपेर तालुक्यातील भूरमधील संत्रा बागेला आमदार श्याम खोडेंची भेट. गोपाल पाटील देवडे आणि अतुल पाटील देवडे यांची संत्रा बाग. इतर शेतकऱ्यांनी यापासून प्रेरणा घेण्याचा आमदारांचा सल्ला. लातूरमध्ये एका कार्यक्रमासाठी 3 आमदार एकत्र. संभाजीराव पाटील निलंगेकर, अमित देशमुख आणि संजय बनसोडे यांची पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमासाठी हजेरी. रवींद्र चव्हाण यांनी सहकुटुंब कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. महाराष्ट्रातील जनतेला चांगलं आरोग्य लाभो, महायुती सरकारच्या सर्व प्रलंबित कामांना एकमुखानं गती मिळो, यासाठी चव्हाण यांचं साकडं. भाजपचं 1 जानेवारीपासून सदस्य नोंदणी अभियान. वर्धा जिल्ह्यात 3 लाख सदस्य नोंदणीचा मानस. एका बूथवर 200 सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट. नंदुरबारमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात. जिल्ह्यातील 7 मोर्चे आणि 32 आघाडी म्हणून सदस्य मोहीम राबवणार. भाजपचे सरचिटणीस विजय चौधरी यांची माहिती. बुलढाण्यातील शेगावमधील गजानन महाराजांचं मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर खुलं राहणार. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी संस्थांचा निर्णय. इंदोरमधील साई भक्ताकडून शिर्डीत साईचरणी सोन्याचा मुकुट दान. साईचरणी 12 लाख रुपयांचा सोन्याचा मुकुट दान. सोमवारी जेजुरीत सोमवती अमावास्या यात्रा. जेजुरी गडावरून दुपारी 1 वाजता पालखीचं करहा स्नानासाठी प्रस्थान. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या तारकर्ली बीचवर झुंडीनं डॉल्फिन माशांचं दर्शन. डॉल्फिन माशांचा समुद्रात मुक्त विहाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. रत्नागिरीच्या गुहागर किनारपट्टीवर पोलीस आणि सीआयएसएफच्या जवानांना एनडीआरएफ कडून प्रशिक्षणाचे धडे. महसूल विभाग आणि एनडीआरएफचा जिल्हाभरात संयुक्त उपक्रम. नंदुरबार रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली. प्रवाशांची गर्दी पाहता 4था प्लॅटफॉर्म करण्यात येणार असल्याची माहिती. चंद्रपुरात सारस पक्ष्याच्या अधिवास रक्षणासाठी वनविभाग सरसावला. पक्षी संवर्धनासाठी बल्लारपूर तालुक्यातील इटोली आणि मानोरा इथे करण्यात आलं नियोजन. सारस पक्ष्याच्या अधिवास रक्षणासाठी पक्षीप्रेमींचाही सहभाग. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची रस्ते स्वच्छतेसाठी रात्रीच्या वेळी विशेष मोहीम सुरू. रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत पॉवर स्वीपिंग मशीन आणि 200 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम. पुण्याच्या भोरमध्ये किसान सभेकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत तहसीलदारांना निवेदन. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्र आणि राज्य सरकारनं लक्ष द्यावं, निवेदनाद्वारे मागणी. जालन्यात बांधकामाचं साहित्य आणि लोखंडी सळई चोरी करणारा 1 जण पोलिसांच्या ताब्यात. चोरट्याकडून 35,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. पुण्यातील वासोटा किल्ल्यावरील पर्यटन 30 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत बंद राहणार. सुरक्षेच्या कारणास्तव वनविभागाच्या प्रशासनाचा निर्णय. विजयस्तंभ शौर्य दिनाची संघटनांकडून तयारी पूर्ण. देशविदेशातून 20 लाख अनुयायी येणार. कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांची माहिती. भीमा कोरेगाव इथे अभिवादन दिनी मोठा पोलीस बंदोबस्त असणार. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीसाठी 4500 पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असणार. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची माहिती.